नमस्कार मित्र. गुढीपाडव्याला कोकणातील शिमगोत्सवाची सांगता होते. त्याप्रमाणे कोकणातील बहुतांश गावांमध्ये आता ग्रामदेवतांच्या पालख्या देवळामध्ये गेलेल्या आहेत. 2026चा शिमगोत्सव कोकणात प्रचंड उत्साहात सेलिब्रेट झाला. 2026च्या शिमगोत्सवाचं खास आकर्षण ठरली ग्रामदेवतेच्या नावाचं प्रिंटिंग असलेली टोपी. सर्वप्रथम कल्याणच्या उमेश भोईर आणि गौरव जाधव यांनी कोकणकर असं प्रिंटिंग करून ही विशेष टोपी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आणली. कोकणातील तरुणाईला या टोपीने इतकी भुरळ घातली की ही टोपी कोकणच्या शिमगोत्सवाचं प्रमुख आकर्षण बनली. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर निखिल सकपाने 22 फेब्रुवारीला त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये निखिलने सेम टोपी शिमगा असं प्रिंटिंग करून परिधान केली होती. त्यानंतर होळी पौर्णिमेला झालेल्या शिमगोत्सवात अनेक कोकणकरांनी हीच सेम टोपी आपापल्या गावातील ग्रामदेवतेचं नाव प्रिंट करून परिधान केली. ग्रामदेवतांच्या नावाचं प्रिंटिंग असलेली ही विशेष टोपी कोकणच्या शिमगोत्सवात अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. शिमगोत्सवात ही टोपी डोक्यावर परिधान करण्याची हौस ज्यांची राहून गेली होती, त्यांनी ज्या दिवशी पालखी आपापल्या वाडीत येते, त्या पालखी आगमनाच्या दिवशी ग्रामदैवत आणि आपल्या वाडीचं नाव या टोपीवर प्रिंट करून ही टोपी परिधान करण्याची हौस भागवून घेतली. अशा प्रकारे कल्याणच्या उमेश भोईर आणि गौरव जाधव ह्या युवकांनी बाजारात आणलेल्या विशेष टोपीने कोकणच्या शिमगोत्सवाची नुसती शोभाच वाढवली नाही, तर कोकणच्या शिमगोत्सवाला चार चांद लावले.